बापाच्या अवकाश आहे ती वस्तू. लीडर बोलून गेले, सर बाद झाला आता, एवढं खूप झाले, 1.5 लाख 2 लाख 4 लाख. पैसे का कमवायचे याचं उदाहरण देतो मित्रांनो. पैसे का कमवले पाहिजे, कारण की एक वेळ अशी होती माझ्यावर की माझ्या मुलीच्या बर्थडेला केक आणायला सुद्धा पैसे नव्हते. आणि त्यावेळेस माझी आई मला म्हणत होती की असा काय दरिंद्री बाप जन्माला आला का तुझ्या मुलीच्या केकला सुद्धा तुझ्याकडे पैसे नाही. आज माझी आई नाहीये, पण मित्रांनो त्या दिवशी हा बाप पेटून उठला होता की साला मुलीनी ज्या वस्तू क नजर दाखल किंवा ज्या वस्तू क बोट करेल ना त्या बापाच्या अवकाश राहील ती वस्तू घेऊन जाईल. म्हणजे अवकाश मित्रांनो मी माझी बनवली. तर मित्रांनो आपली अवकाश आयडेंटिटी काय ऍज अ बाप म्हणून, आयडेंटिटी काय ऍज अ मुलगा म्हणून. त्या आई वडिलांना पण तुमच्या वाटतं की यार माझ्या मुलांनी कुठेतरी मला फिरायला घेऊन गेलं पाहिजे, वाटतं की नाही. पण ते बिचारे बोलून नाही दाखवत, त्यांची कंडिशन तुमची कंडिशन त्यांना माहित असते. तर बाप म्हणून एक आयडेंटिटी बनवायला पाहिजे आपण, एक मुलगा म्हणून आयडेंटिटी काय आहे, आणि एक बायको, जी बायको आपण करून आणलेली बरोबर ना, एक नवरा म्हणून तुमची काय आयडेंटिटी. आज माझी बायको इथं बसलेली, एक काळ असा होता की त्या माझ्या बायकोचं सोनं मी गहाण ठेवलं होतं बिझनेससाठी. किती? माझ्या बायकोचं 22,000चं सोनं गहाण ठेवलेला माणूस आणि आज करोड रुपयाची कंपनी उभी करू शकतो. तर तुम्ही पण करू शकता मित्रांनो. आज त्या बायकोला म्हटलं तुला तुझ्या अकाउंटला 10-15 लाख रुपये, तुला काय सोनं घ्यायचं तू ठरव, तुला किती घ्यायचं. तिला पूर्ण परवानगी दिलेली. आणि मित्रांनो प्रत्येक पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हे असतो. तर माझ्या बायकोसाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तिने जर साथ दिली नसती तर एवढ्या करोडोची कंपनी मला उभी करता नसती आली बरोबर. तर मला एकच सांगायचं की सक्सेस बिसेस काही नसतं, फक्त तुमच्यामध्ये हात पाहिजे बरोबर ना. ज्या लोकांनी तुमचा अपमान केला त्या लोकांचा जो अपमान तो त्या बदला घेऊन आहे ना, त्यांना फूल देऊन काही गोष्ट घेतली, फूल देऊन पेढा देऊन तुम्ही त्या अपमानाचा बदला घेऊ शकता मित्रांनो बरोबर. तर असं बरेच माझ्याकडे 2 व्हीलर नव्हती. एका मित्राला म्हटलं यार 2 व्हीलर दे, मला गावाला जायचंय. तर तो हा बोलला. आणि ज्यावेळेस मी त्याच्याकडे गेलो तर त्यावेळेस तो घरी नव्हता. तो मित्र मला आठवतो. आणि ती जी आग आहे त्या आगीमुळे सर आज मी सक्सेस आहे बरोबर ना. तर ती आग प्रत्येकाचा इथं अपमान झाला असेल ना, मान अपमान होतो ना, कोणी आपल्याला नाव ठेवतो टोचतो होतो की नाही बरोबर ना. तर तो अपमानचा बदला त्याला टोचून नाही घ्यायचा, अचिव्हमेंट करून दाखवायचं. अचिव्हमेंटनी ना त्याचं कार्यक्रम करायचं. ज्या दिवशी तुमची अचिव्हमेंट बोलते ना त्या दिवशी तुमचे सगळे विरोधक तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतात किंवा तुम्हाला जवळ करण्याचा प्रयत्न करतात. फक्त अचिव्हमेंट बोलते. दीपक बांगरेची इज्जत नाही. आज हे लोक सगळे येऊन स्टेजवर बोलले की दीपक सरांमुळे हे झालं, दीपक सरांमुळे ते झालं बरोबर ना. का बरं? काय माझं काय रोल आहे त्यांच्या आयुष्यात. लोक जर जन्माला आलोय ना तर आपल्याला काहीतरी लोकांना देऊन जा मित्रांनो. शिवाजी महाराजांनी मुठभर मावळ्यांपासून स्वराज्य उभं केलं होतं बरोबर ना. वन डेला किती मावळे होते? मुठभर मावळे होते त्यांच्या हातात. पण ज्या वेळेस महाराज गेले जग सोडून त्यावेळेस लाखो करोडोचं सैन्य होतं महाराजांच्या ह्याच्यात. मग महाराजांच्या बायोग्राफी मधून काय शिकायचंय? स्वतःसाठी महाराज जगले का? महाराजांचं काय ब्रीदवाक्य होतं? आपल्याला स्वतःचं स्वराज्य उभं करायचंय बरोबर ना. मग आपल्याला देशाचा, राज्याचा, महाराष्ट्राचा महाराज शिवाजी महाराज होता नाही आलं, पण आपल्या घरच्यांचा तर शिवाजी महाराज बना. घरच्यांना ती आर्थिक लाईफ द्या. आणि जेव्हा आपण साडी घ्यायला जातो ना मित्रांनो, मी याच्यातून गेलेलो आहे. जेव्हा बायको आपल्याला घेऊन जाते दुकानात साडी घ्यायला बरोबर ना, आपण जातो ना कधी गेले असेल ना दिवाळी वगैरे सणाला, तर बायकोनी जर 10,000च्या साडीचं जर बोट दाखवलं ना तर आपण म्हणतो अरे हा कलर तुला नाही आवडणार, शोभणार नाही तुला, हा घे 1000चा. आपण त्याला खुनवतो अरे बाबा कमी रेटवाले. ऍडजस्टमेंट लाईफ जगतो की नाही. लहानशा गावातल्या संकुचित गल्ल्यांमधून सुरू झालेला तो प्रवास आज एका ऑफिसच्या भव्य कोपऱ्यात जाऊन पोहोचलेला आहे. ती शहर म्हणजे त्यांचा हट्टीपणा, त्यांचा जिद्दीपणा आणि त्यांची मेहनत या गोष्टी त्यांच्या रंगून आल्या म्हणून आज ते एवढ्या मोठ्या कंपनीचे आज MD आहे. तर प्लीज वेलकम मिस्टर दीपक बांगरे सर यांनी आपल्या कंपनीचे प्रेझेंटेशन सांगितले.
मला वाटतं मुलं खूपच त्रास देत आहे. माझे पोरग म्हणत होते की पप्पा पप्पा, त्याला मी कुणाला बाबा थांब म्हटलं, माझ्या हातात नाही घेणार. तर सगळ्यांचा प्रवास सुखकर झाला असेल बरोबर. बसमध्ये कोणाचं कंबर वगैरे लचकला असेल तर तो जो त्रास झाला तो सगळा कमी होणार आहे इथं. येस ऑर नो? आणि मी शेवटचा आहे बरं का, मी माझ्यानंतर कोणी, त्यामुळं तुम्हाला मला ऐकावं लागेल. ऐकणार की नाही? बघा मित्रांनो, बरेच लोक ऑफिसला येतात आणि मला विचारतात की सर तुमचं सक्सेसचं रहस्य सांगा मला. काय बोलतात? हा सर मला तुमचं काहीच फिरलेलं नाही अजून. पीपल कॉपच्या माध्यमातून टार्गेट लावण्याचा एवढाच उद्देश असतो की एक टार्गेट लावल्यामुळे लीडर थोडासा काम करतो आणि त्याचं फिरणं देखील होतं आणि टार्गेट लावल्यामुळे त्याची टीम वाढल्यामुळे त्याचं इन्कम देखील वाढतं. हा एक दुसरा पॉईंट पण त्याच्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवा. टार्गेट आपले बरेच लीडर टार्गेट न लावता टार्गेटचे काही देणं घेणं नसताना सुद्धा काम करतात. कारण की का, त्यांच्या पोटाला आग लागलेली असते, त्यांना महिना कमवायचा असतो. तर मित्रांनो, आज आपण आहे ना, मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, आपल्याला उशीर झालेला आहे भरपूर. आज आपण जवळजवळ 15 प्रोडक्ट लॉन्च करत आहोत. आपण समोरच्याकडे पूर्ण फायनान्शियल बास्केट घेऊन जाणार आहोत. फॉरेक्स मार्केट तर आपण करतोच आहे, आपण इंडियन मार्केट स्टार्ट करतोय. इंडियन मार्केट म्हणजे आपण 3 प्लॅन आणलेले आहेत. त्यानंतर आपण म्युच्युअल फंड स्टार्ट करतोय. त्यानंतर आपण टर्म इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स, व्हेकल इन्शुरन्स, इतर सर्व कंपन्यांसोबत आपण टाईप करून 15 प्रोडक्ट आज आपण ह्या वेळेला लॉन्च करत आहे. जुनं ऍप्लिकेशन तुम्ही अनइन्स्टॉल करून नवं ऍप्लिकेशन या कंपनीमुळे आहे. आणि जे पण माझे फिरण्याचे किंवा जे पण माझे स्वप्न असतील ते इथनच माझे पूर्ण होत आहे. आज माझ्याबरोबर 15 लोकांचं म्हणजे टीम आहे. त्यापैकी काही माझी टीम आहे इथे आणि ते आल्याबद्दल आणि प्लस तुमच्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. आणि ज्यांच्यामुळे आज आपण इथे जमलेलो आणि जे आपण आपले काय म्हणतात त्याला फायनान्शियल आर्थिक जे ऍडजस्टमेंट किंवा जे आपण काय म्हणतात प्रायव्हेट सर्व्हिस मध्ये करून किंवा एक सर्वांना नमस्कार. इथे आज मी तुमच्या समोर आहे त्याला एक कारण होतं की पीपल कॉप सोबत जोडलेला आहे. एका चांगल्या कंपनीत चांगल्या लेवलला काम करतो, एका चांगल्या कंपनीत चांगलं पेमेंट घेतो. पण पीपल कॉप अशी कंपनी आहे ज्या कंपनीत तुम्हाला जो सपने देखते हो सपने आपके सच होते हैं. और वो सपने कंपनी पीपल कॉप जो इससे लंबी है नमस्कार दीपक सर इनका मैं हाथी यहाँ पे अभिनंदन करना चाहता हूँ. मिस्टर अनिकेत शर्मा प्लीज कम ऑन स्टेज. और जिसकी बदौलत में यहाँ पे हूँ, मेरे पिताजी है वो अभी इस दुनिया में नहीं है, 2 साल हो गए, पर मैं 28 साल का हूँ. मैं 2 साल में रिटायरमेंट ले लूंगा यहाँ से. पीपल क्रॉप से रिटायरमेंट. मुझे घूमने का है, पैसे कमाने का है बस, और कुछ नहीं करने का. पैसे की थैंक यू सभी लोगों के लिए. और हर लोग पीपल क्रॉप को हम कुछ दे नहीं सकते, तो मैं एक छोटा सा गिफ्ट लेके आया हूँ दीपक सर के लिए. आप लोगों की तालियों के बीच में मैं बुलाना चाहूंगा और दीपक सर को देना चाहूंगा. प्लीज आवड घेतो आणि मला या फॅमिलीमध्ये जोडण्यासाठी माझे जिगरी मित्र भरत भांगरे आणि शुभम सर्वज्ञ यांचे मनापासून खूप खूप आभार आणि थँक्यू. स्वागत करायचं. पर मंथ आपण घेणार म्हणजे घेणार. आणि मी टाकत फक्त पीएमसी आणि मार्केटमधले असे कुठले प्लॅटफॉर्म नाही. फेब्रुवारी 2024 मध्ये झाली आणि ट्रेडिंग बद्दल बऱ्यापैकी चांगलं नॉलेज होतं मला. परंतु हा शेअर बघितल्यानंतर एक खूप मोठा ट्रस्ट आला आणि 16 मार्च 2024 ला मी पीएम जॉईन केलं. वन टाइम 11 लाख रुपये मी कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केले. मंथली आजपर्यंत मला 4% ते
7%, 8%, ॲव्हरेज जर काढलं एक वर्षाचं तर 5% प्रमाणे मला आता रिटर्न मिळालेले. दीपक सर आणि मनोज सर बघा, मी काही दिवसापूर्वी फक्त कर्ज 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 आणि कर्जाचा डोंगर घेऊन मी सगळे किती काम केले. धन्यवाद. पहिले दिवस द्या, चालू द्या. याचं श्रेय फक्त माझ्या दोन्ही भावांना जातं. त्यांच्यामुळेच आज मी इथे आहे. एक भरत सर आणि दीपक भांगरे आणि मनोज भाऊ, या तिघांच्यामुळेच आज मी एवढं कमवतोय. यांची जर साथ नसती लावली ना, आज पण मी तेच 11,000 कमवत असतो. पण आज प्राऊड फील होतं. स्वतःच एक फ्लॅट घेतलाय 1 BHK. तशीच दिवाळी एक 4 व्हीलर पण येईल कंपनीच्या मार्फत. एवढं अचिव्हमेंट झालेलं आहे. पुढे पण करत राहील. बस, धन्यवाद. ओके, सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. पण एन्जॉयमेंट आहे. म्युझिक वगैरे आपलं चालणार आहे. सिंगर आलेला आहे. तर रात्री आपल्याला नाचायचं पण आहे, एन्जॉयमेंट पण करायचं आहे. मित्रांनो, आणि आपण पीपल कॉप जे आहे ते का चालू केलं, हा सर्वांना प्रश्न असेल की का चालू केलं. एक आमचं गुड लाईफ चालू होतं. वेल्थ मॅनेजमेंट पण आमचं जवळजवळ ओके होतं. पीपल कॉप चालू करण्यामागचा उद्देश असा की एकदा नाशिक